तरी थोडं अंतर ठेवा. तुमची आशिकी सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळेसाठी झाल्या पाहिजेत, ज्यांची आशिकी सगळ्या महाराष्ट्रभर, सगळ्या भारतभर आणि आता जगभर पोहोचते. तर आता त्या एका जोडीला मी आमंत्रित करणार आहे, ज्यांची आशिकी गेली अनेक वर्ष आपण अनुभवतो आहोत. सिनेमात सुद्धा आणि सिनेमाच्या पडद्याच्या मागे सुद्धा ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमात आपण सगळे पडलो. एक आहेत सिनेमाचे दिग्दर्शक आणि एक आहेत सिनेमाच्या निर्मात्या. जोरदार टाळ्या सचिनजी पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासाठी. सर मनापासून स्वागत. थँक्यू 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 मॅम स्वागत. सचिन सर, सगळ्यांनाच उत्सुकता होती या सिनेमाची. काय सांगाल या सिनेमाबद्दल? मला असं वाटतं ही बोली ज्यांची आहे, ही देहबोली ज्यांची आहे, त्यांनी या चित्रपटाबद्दल सांगावं. कारण आता हा चित्रपट माझा राहिलेला नाही आहे, हा त्यांचा झालेला. वा. तर त्यामुळे माझ्या या दोन पोरांनी, ज्यांच्यावरती मी खूप प्रेम करतो आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर अजून जास्त प्रेम करणार आहे, त्यांनी या चित्रपटाबद्दल बोला. वा 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 वा. एकदा आम्ही असे नवरा बायको गप्पा मारत बसलो होतो. म्हटलं अहो तुमचं एवढं म्हणजे तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये, विचारांमध्ये एवढं प्रेम असतं. म्हटलं तुम्ही कधी चित्रपट असा प्रेमावरती असा तुम्ही दिग्दर्शित नाही केलात काही. तर हे म्हणजे पडत्या फळाची आज्ञा करतो. तुला मी गोष्ट ऐकवू का? म्हटलं हो ऐकवा. एवढी रेडी नाही, माझ्या घोळत होती ती मनात. म्हणाले की आणि आता तुझ्या तोंडून हे बोलणं झालंय तर तू करशील का? म्हटलं निर्माती म्हणून तू, कारण मला हे ह्याच्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे. आणि नवऱ्याने मागितलेली जी साथ आहे ती डेफिनेटली माझी त्यांच्या बरोबर, म्हणजे इकडचं जग तिकडे झालं तरी माझी साथ त्यांच्या बरोबरची असणार आणि ती कधी कधी कोणी त्याला बाधा आणू शकत नाही. क्या बात. वा 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 वा. मी विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. अभिनय आणि हेमल. अभिनय, अशी ही आशिकीमध्ये तुझी व्यक्तिरेखा साकारतोय, भूमिका काय आहे ती? कसा आहे तो मुलगा? तर त्याचं नाव आहे स्वयं देशपांडे. स्वयं. येस, अतिशय चार्मिंग आहे, चॉकलेटी आहे. ते दिसतच आहे. पण ते एक दोन गुण त्याच्यामध्ये जास्त आहेत. ते म्हणजे तो गिटार वाजवतो आणि तो जेव्हा गातो असं वाटतं की सोनू निगमच गातोय. अच्छा. तर तो ते गुण त्याच्यामध्ये आहे. अच्छा. मला पण वाटतं. हो, तिला पण असंच छान एकदम. आणि मग त्यामुळे ती व्यक्तिरेखा साकारायला अजून जास्त मजा आली. हेमल. अमरजा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सो अमरजा हे कॅरेक्टर खूपच आयडियलिस्टिक कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. म्हणजे ती एक परफेक्ट मुलगी आहे, परफेक्ट डॉटर, परफेक्ट गर्लफ्रेंड, परफेक्ट सगळं. म्हणजे मला स्वतःला, हेमलला पर्सनली जर तुम्ही विचारलं तर मला अमरजासारखं बनायला आवडेल. इतकं सुंदर असं ते कॅरेक्टर लिहिलंय सचिन सरांनी. तर आता वेळ झाली आहे पाहुण्यांचं मनोरंजन करण्याची, त्यांना आमच्याकडचा एक सिनेमा दाखवण्याची. तर आज जोडी आहे म्हटल्यानंतर आम्ही विचार केला की जोडीचं काहीतरी झालं पाहिजे. आणि तुमचा अत्यंत गाजलेला सिनेमा नवरी मिळे नवऱ्याला, म्हणजे आजही किती वेळा लागला तरी आम्हाला असं वाटतं की चला आत्ता तिकीट काढून बसलोय आणि संपूर्ण सिनेमा आम्ही एन्जॉय करतो. तर तुमच्या सिनेमाचं नाव होतं नवरी मिळे नवऱ्याला, आमच्या सिनेमाचं नाव आहे नवरी मिळेच ना नवऱ्याला. बघूयात मग आता ती नवरी खरंच मिळणार आहे का, आणि आमच्या सिनेमात या दोघांच्या व्यक्तिरेखा कशा असणार आहेत. या सिनेमासाठी मी विनंती करेन कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार काय. तर सुरुवात करतो आता आमच्या या सिनेमाला, नवरी मिळे ना नवऱ्याला. तुमच्या सिनेमामध्ये दोन कुटुंब होती जी शेजारी शेजारी राहत होती. जिकडे तुम्ही काम करत होतात ते होतं देशमुख कुटुंब. तर आमच्याकडे पण एक देशमुख कुटुंब आहे,
आमच्या देशमुख साहेबांना पहिलं भेटूयात, जे खूप श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे आमचे जयराम काम करतात. देशमुख साहेब या. होय, वाचा नंतर हातात काय घेतले ते बघा आधी. काय म्हणजे पाईप आहे त्यो श्रीमंत माणसाची निशाणी आहे ती. पीव्हीसीचा पाईप आहे तो. काय सांगता हो. अरे हो तरी म्हणलं धूर निघण्याऐवजी चूळ कशी भरली जाते माझी. हे काय केलं देशमुख साहेबाच्या हातात कुणी हा पाईप दिला. अरे हे म्हणजे खा साहेबांच्या हातात कट्यार ऐवजी नेल कट्यार देण्यासारखं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज ते आलेत. कोण खान साहेब स्वतः. हे तुम्ही मला पंचा आधी का नाही सांगत सर. तुम्हाला माहिती ना त्यांना एक खून माफ आहे. ते कट्यार पिक्चर मध्ये सर. हो, पण कट्यार पिक्चर मध्ये तो राहिलाच ना. सुबोध भावेंचा तर काही खून झालाच नाही, त्यामुळे तो अजून तो शिल्लक आहे. होऊ शकतो कोणाचाही अजून. नाही असं काय मी घाबरत नाही पण त्याला. हा. कसं वा, वा. आहे माझ्याकडे पण एक कट्यार आहे. हा आणि त्याला स्वतः सर घाबरतात. खा साहेब स्वतः घाबरतात. कुठली? त्या कट्यारीचं नाव आहे सुप्रिया कट्यार. आणि या कट्यारीन आधी सरांचा कलिजा खलास झालाय. हे बरोबर आहे. सर कधीच घायाळ झाले. तो पाईप बघा कोणी बदलला आधी. अरे हा यो पाईप कुणी बदलला. हा जयरामनच बदलला असेल. त्याच्या आधी फॅमिलीला बोलवतो. फॅमिली आशा लताबाई या. काय झालं काय तुम्हाला ओरडायला.